गेल्या 1000 वर्षापासून भारतावर विधर्मी शक्ती आक्रमण करत आहे। इसवी सन 712 मध्ये इस्लामी आक्रमक मोहम्मद बिन कासिम याच्या हल्ल्यापासून ही विदर्भी आक्रमणाची मालिका सुरू झाली। त्यानंतर सातत्याने भारतावर वायव्य सरहद्दीवरून आक्रमण होत राहिली आणि ती हळूहळू भारताच्या आत मुख्य भूमीपर्यंत पोहोचली। या सर्व आक्रमणांमागे इस्लामची विस्तारवादी प्रेरणा होती। संपूर्ण भारतभूमी इस्लामच्या सावटाखाली आणण्याचा कुटील मनसुबा होता। त्यानंतर 200 वर्षांपूर्वी ब्रिटिशांचं आक्रमण झालं। त्याच काळात फ्रेंच, पोर्तुगीज, डच यांनी हात धुवून घेतले आणि भारतावर परधर्मीयांच्या परचक्राचं सावट आलं। सुमारे 1300 वर्ष हे विधर्मी आक्रमण भारताने सहन केलं। या काळात भारतातल्या मंदिरांवर, मूर्त्यांवर, धर्मावर, संस्कृतीवर, परंपरांवर, श्रद्धास्थानांवर हल्ले चढवले गेले। देवळं पाडली गेली, मूर्त्या फोडल्या गेल्या, त्यात मंदिराचे दगड वापरून मशिदी बांधल्या गेल्या आणि तिथली हिंदू ही ओळख पुसली गेली। भारताच्या उत्तर भागात असे हल्ले मोठ्या प्रमाणावर झाले। तिथली हिंदू जनता होरपळून निघाली। मात्र आता देश स्वतंत्र झाला आहे। इस्लामी आणि ब्रिटिश अशा दोन्ही राजवटींमधून भारताची मुक्तता झाली आहे। धर्माची पुनर्स्थापना होत आहे। लोकांचा श्रद्धाभाव पुन्हा जागा होत आहे। कदाचित त्याचाच परिणाम म्हणून की काय, पण आता गेल्या शेकडो वर्षांपासून जमिनीखाली दबले गेलेली मंदिरं, मूर्त्या, देवी देवता सापडण्याचं प्रमाण अचानक वाढलं आहे। जणू धर्माच्या पुनर्स्थापनेचा शुभ संकेतच ते देऊ पाहत आहेत। उत्तर प्रदेशात अशीच 2 मंदिरं नुकतीच सापडली आहेत। जाणून घेऊयात याविषयी अधिक माहिती। नमस्कार, मी निकिता पाटील, तुम्ही पाहताय रुतम मराठी। उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद शहरातील नागफणी भागातील झबुका नाला परिसरात 44 वर्षांपासून बंद असलेल्या एका मंदिराचं उत्खनन मुरादाबाद महापालिकेद्वारे करण्यात आलं। 44 वर्षांपासून बंद असल्याने दुरावस्था झालेल्या या मंदिरात ढिगाऱ्याखाली शिवलिंग, नंदी, गणेश, कार्तिकेय आणि भगवान हनुमानाच्या खंडित मूर्त्या सापडल्या आहेत। त्यानंतर महापालिकेकडून या मंदिराची स्वच्छता करण्यात आली। हे मंदिर अनेक वर्ष बंद असल्यामुळे देखभाली अभावी मंदिराची अवस्था सध्या बिकट झाली आहे। त्यामुळे या मंदिराची डागडुजी करण्याचं काम सुरू आहे। आश्चर्याची बाब म्हणजे मंदिराचे दोन्ही दरवाजे 1980 मध्ये दगडी बांधकामानं बंद केल्याचे महापालिकेच्या पथकाला आढळून आलं आहे। 1980 मध्ये धार्मिक ध्रुवीकरणामुळे उत्तर प्रदेशमध्ये अनेक दंगली झाल्या होत्या। त्या दंगलीत या मंदिराच्या पुजाऱ्याची हत्या झाली होती आणि तेव्हापासूनच हे मंदिर बंद असल्याचं समोर आलं आहे। या पुजाऱ्याच्या नातवानं मुरादाबादच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे अर्ज देऊन मंदिर पुन्हा उघडण्याची विनंती केली होती। याची दखल घेत प्रशासनानं या मंदिराचा आढावा घेतला आणि कडेकोट बंदोबस्तात साफसफाई आणि खोदकाम केलं। त्यावेळी हे गौरीशंकर मंदिर असल्याचं समोर आलं, परंतु हे मंदिर कोणाच्या मालकीचं आहे हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही। तर दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्ये गाझियाबादमध्ये एक चमत्कारी घटना घडल्याचं समोर आलं आहे। गाझियाबाद मधील मसुरी पोलीस स्टेशन हद्दीतील मुबारिकपूर डासाना परिसरात एका शेतात वीज पडून सुमारे 8 ते 10 फूट खोल खड्डा तयार झाला होता। या खड्ड्यात शिवलिंग आढळून आल्यानं ही एक दैवी घटना मानली जात आहे। लोकांनी या खड्ड्यातून शिवलिंग बाहेर काढून त्याची पूजा केली आणि जवळच्या मंदिरात त्याची स्थापना देखील केली आहे। आता लोक इथं शिवमंदिर बांधण्याबाबत बोलत आहेत। ज्या शेतातील खड्ड्यात हे शिवलिंग मिळालं त्या शेताचा मालक मंदिराच्या बांधकामासाठी आपली शेतजमीन देखील देणार आहे, कारण तिथले लोक याला एक दैवी चमत्कार मानत आहे। अत्यंत चमत्कारिक पद्धतीने शिवलिंग सापडल्यामुळे उत्तर प्रदेशची भूमी हिंदू देवतांचीच आहे असा संकेत जणू देवच देत आहेत असं देखील म्हटलं जातंय। केवळ या 2च घटना नाही तर अनेक ठिकाणी मशिदीच्या परिसरात मंदिर असल्याचे पुरावे सापडत आहेत। संभलमधील मंदिर मशिदीच्या वादात तिथे मंदिरच होतं असं स्पष्ट करणारे अनेक पुरावे सापडले आहेत। अयोध्यातील राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद वाद हा तर सर्वात दीर्घकाळ चाललेला धार्मिक वाद आहे। या वादाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराच्या बाजूने दिलेला आपण पाहिला। तसंच वाराणसीतील ज्ञानवापी मशीद परिसरातही शिवलिंग असल्याचा दावा करण्यात आला आहे। उत्तर प्रदेशात असे अनेक ठिकाणी मंदिर मशिदीचे वाद आहेत, ज्या वादांची संख्या देणं कठीणच आहे, कारण अनेक असे छोटे मोठे वाद न्यायालयात प्रलंबित आहेत। मग प्रश्न येतो की इतकी वर्ष जमिनीखाली दबली गेलेली मंदिरं आत्ताच का वर येत आहेत? गेल्या 100 वर्षांमध्ये विविध धार्मिक संघटना, आध्यात्मिक गुरु आणि हिंदुत्ववादी राजकीय पक्षांनी हिंदू समाजात श्रद्धा जागरण केलं। त्याचाच परिणाम म्हणून
देवी देवतांची उपासना मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आणि धार्मिक आध्यात्मिक वातावरण निर्माण होण्यास मदत झाली। स्वातंत्र्यानंतर सलग 60 वर्ष भारतावर हिंदू समाज, हिंदू धर्म आणि हिंदू संस्कृतीचा तिरस्कार करणाऱ्या लोकांचे राज्य होतं। मात्र त्याही परिस्थितीत धार्मिक आध्यात्मिक संस्था संघटनांनी निकराचा लढा देत आपलं काम सुरू ठेवलं। त्याचाच परिणाम म्हणून 10 वर्षांपूर्वी देशात हिंदुत्वाच्या विचाराचं सरकार आलं आणि हिंदू धर्म, हिंदू संस्कृती आणि हिंदू समाजाला पुन्हा एकदा सन्मान प्राप्त झाला। अचानक इतकी मंदिरं देशात सापडत आहेत, त्याचे जीर्णोद्धार होत आहेत, ती मंदिरं पुन्हा पूर्व वैभव प्राप्त करत आहेत, त्यामागं हेच कारण आहे असं सांगितलं जातंय। देशभरात अचानक सापडणाऱ्या मंदिरांबाबत तुम्हाला काय वाटतं? हा नेमका कशाचा परिणाम आहे? धर्मजागरण, श्रद्धा जागरण की आणखी काही? तुम्हाला काय वाटतं हे तुमचं उत्तर कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी वृत्तम मराठीला आता सबस्क्राईब करा।